जेव्हा केव्हा महाराष्ट्राचा किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय निघतो, तेव्हा एक नाव थोडंसं बाजूला जरी दिसत असलं किंवा आपण असंही म्हणू शकतो, की जो माणूस येडाहून पेढा खातो, असंही त्या माणसाची ओळख आहे. ते नाव म्हणजे रामदास आठवले. आता महाराष्ट्राच्या राजकारणात असेल, देशाच्या राजकारणात असेल, हे नाव वेगळ्याच ढंगानं घेतलं जातं, वेगळ्याच ढंगानं त्याचं स्मरण केलं जातं, आठवणीत वेगळ्या ढंगानं राहिलं. त्यांच्या कविता वगैरे सगळे एकंदरीत त्यांचं व्यक्तिमत्व पाहिलं तर कुठे ना कुठे त्यांच्याबद्दल सगळ्यांच्या मनात एक विनोदाची भावना निर्माण होते. पण आता खरोखरच हा माणूस केवळ विनोदाच्या भरोश्यावर आतापर्यंत राजकारणात तग धरून राहिला आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. म्हणजे मला काहीच कळत नाही किंवा आपल्याकडून काहीतरी विनोद करायचे, ते विनोद मार्केटमध्ये चालतात. त्याचाच फायदा आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या उन्नतीसाठी करून घ्यायचा. इतकी सरळ सोपी स्ट्रॅटर्जी त्या माणसाने लक्षात घेतली आणि त्या पद्धतीनंच तो पुढे गेला आहे, असं आपण म्हणू शकतो. कारण अ, अगदी भोळा माणूस इतक्या केंद्रीय मंत्रिपदापर्यंत आणि इतक्या वर्षापर्यंत टिकून राहू शकत नाही. अर्थात त्या माणसामध्ये काही गट्स तर नक्कीच आहे. पण आता ज्या पद्धतीनं आतापर्यंत म्हणा किंवा अजूनही महाराष्ट्रातल्या जनतेनं त्या व्यक्तिमत्त्वाला कुठेतरी कमी लेखलंय, सिरियस घेतलं नाही. तसंच काहीतरी प्रकरण आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष असेल किंवा एकंदरीत महायुती असेल, यांनीही तसंच काहीतरी गृहीत धरायला सुरुवात केली आहे, किंबहुना तसं गृहीत धरल्याच जात आहे आणि तेच आता त्यांना आगामी काळात महाग पडू शकतं असं दिसतंय. कारण रामदास आठवले यांना जसं जनतेनं एकदम साधं समजलं किंवा जनतेनं सिरियसली जास्त त्यांना घेतलं नाही, तसंच महायुतीनंही आता घ्यायला सुरुवात केलेली नाही आहे किंवा महायुतीही तेच करते, भारतीय जनता पक्षही तेच करतोय आणि त्याच गोष्टीमुळे मोठा फटका त्यांना बसणार आहे. कारण आता जर आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विचार केला तर साहजिकच लोकसभेच्या निवडणुका अगोदर झाल्या, त्याचे निकाल, त्यावेळेची समीकरणं, त्यावेळेची गणितं हे आपल्याला पाहावं लागेल आणि त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी रामदास आठवले यांनी 2 पावलं मागं आले होते. अर्थात आपल्याला जरी वाटत असलं की त्यांची तिथून शक्तीच नव्हती, तिथून ते जिंकूनच येऊ शकत नव्हते, तरीही त्यांच्या एक संघटनेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्यांनी माघार घेतली आणि महायुतीला संधी दिली किंवा मित्रपक्षाला संधी दिली, आपण असं म्हणू शकतो. पण आता विधानसभेच्या निवडणुकीत असं काही होणार नाही. कारण त्यांनी आत्ता जे एक स्टेटमेंट केलं आहे, त्या स्टेटमेंटमध्ये ते म्हणतायत की महायुतीनं आम्हाला हलक्यात घेऊ नये. आता हलक्यात घेऊ नये याचा अर्थ काय? म्हणजे आपण एक चित्रपट पाहिला असेल, सिंघम. सिंघम चित्रपटात शेवटी जो विलन्सकडे जाणारा जो एक पोलीसवाला असतो, तो पोलीसवाला नंतर अजय देवगणच्याच बाजूला येतो. आता हेच समीकरण जर आपण पाहिलं, तेव्हाही तो म्हणतो पोलीसवाला हो शेवटी आपल्याच घरी जाईल, अशा प्रकारचा तो एक संवाद होता. तशाच बाबतीत आता जर आपण पाहिलं तर शेवटी आठवले कितीही महायुतीचा पार्ट असले तरीही त्यांची जी मूळ आहे ते दलित चळवळ आहे आणि दलित चळवळीच्या अनुषंगानं ते पुन्हा कधी कमबॅक करतील आणि पुरोगामी विचारांचा रस्ता आपल्या रस्ता स्वीकारतील, हे काही सांगता येत नाही. त्यामुळं आगामी काळात ते पुन्हा एकदा बॅक जर आले आणि समजा एकंदरीत आपण जर पाहिलं, तिसऱ्या आघाडीची ही सूत्र अनेक जण तपासून पाहत आहे आणि या तिसऱ्या आघाडीच्या समीकरणात जर दलित पक्षांनी, दलित संघटनांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर तेव्हा रामदास आठवले पुन्हा युटर्न मारू शकतात, म्हणजेच वापस येऊ शकतात. अशा वेळी जे दलित मतं थोडेफार महायुतीच्या म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं आहेत, तेही कुठे ना कुठे त्यांच्या हातातून जाऊ शकतात. म्हणून त्यांना जे काही आता हलक्यात घेतलं जातं, ते हलक्यात घेणं जर त्यांनी बंद केलं नाही तर महायुतीसाठी आठवले हेही झटका देऊ शकतात असं बोललं जात आहे. आता खरोखरच आठवले त्यांना झटका देऊ शकतात का? आणि आठवलेंना हलक्यात घेण्याचं सगळ्यात मोठं कारण काय असावं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.